गुड मॉर्निंग गाईस. आता वाजले आहे 3:30. तर मी तर झोपलोच नव्हतं. जिजा मस्त गार झोपीमध्ये होते. तर मला वाटलं यार आता मला तर खूप भूक लागली आहे. जिजाला लागली होती, तुम्हाला लागली होती ना भूक? भूक तर लागते. लागली. 3 वाजता उठवलं कोण नाही म्हणणार. तर मी जिजाकडे गेलो, उठवलं जिजा जिजा जिजा. हां काय काय झालं काय झालं म्हटलं. काय तो कारण बोलला, आहे ते? मला 2-3 बहाणे बनवले तुला. नाही उद्या लग्नाला जाऊ. अरे लग्न तर झालं आहे ना, रिसेप्शन आहे म्हटलं. हां मग उठवलं काही करून, तोंडावर पाणी मारलं. म्हटलं 3:30 वाजले होते. त्यांना सांगितलं की एक नाश्ता आहे म्हटलं, तिथं जाऊ आपण. वर्धेमध्ये. वर्धेमध्ये मस्त एक नाश्ता आहे, मस्त मस्त सो आता आम्ही चाललो ते नाश्ता खायसाठी. नाश्ता खासाठी. सगळी मेहनत घेतली शिवून. चला मग आता खाऊन येऊ ते नाश्ता. चला गाडी गाईस, तुम्ही बघू शकते बघा, कोणीच नाही ह्या टाईमी, कोणीच नाही, फक्त मी आणि जिजा. बघू शकता तुम्ही. अरे काय झालं जिजा, झोप येत आहे? नाश्ता केल्यावर नाही येणार, मग जास्त येणार. लवकर आलं पण ते उठायच्या आधी हा. झोपच होणार नाही. चला चला. शांत याला. बघा गाईस, हे पोहा आहे. विदर्भात त्याला तर्री पोहा म्हणतात, तर्री पोहा. तर गाईस फायनली आम्ही पोहे घेतले आहे, ते पण 3:30 वाजता. चला खाऊया. तर गाईस बघा, मध्यरात्री बघा, कोणीच नाही आहे बघा. 4 वाजले आता, कोणी पण नाही आहे. सुमसाम रोड आहे, सुमसाम. फक्त जिजा अजून मी आणि गाडी आणि पोहे फक्त पोटात. तर गाईस आमचा नाश्ता झाला आहे, मस्त नाश्ता होता. 2 प्लेट खाल्ला आम्ही तर मस्त पोट भरून. मी आता माझं चुकीचं होतं का? नाही बरोबर आहे. बरं झालं आणि उठवला. मी उठवायला गेलो तर हां कोण आहे तू, हां विचारलं ना मी कोण आहे. रोहिणी आहेस ना तू? रोहिणी म्हणजे आम्ही कसं प्लॅनिंग केलं नव्हतं ना, अचानक उठवायला, त्यामुळे तुम्हाला कन्फ्युज वाटतं. जर प्लॅनिंग असतं तर मग मी उठलो असतो लगेच. पण पण मला नाश्ता कसा होता, आवडला ना? एक नंबर. भूक पण लागलेली तशी आम्हाला पण. आता काय नाही, मस्त आता चाय पिऊ मस्त कडक कडकवाली, मग जाऊ मस्त घरी जायचं. पळत चला. फायनली चाय घेतलाय आम्ही, मस्त प्यायचं. गरमागरम आहे ना. तुमचं आहे माझं आहे. चला. तर गाईस जिजाला खूप चाय आवडली आहे, तर त्यांनी परत एक घेतली आहे. खूप आवडली वाटते तुम्हाला, आहे ना? मस्त आहे ना? टेस्टी. पहिला बघूया, एक घेतल्यानंतर लगेच काय घ्या. गाईस आम्ही चाय वगैरे मस्त पिली. चाय कशी होती जिजा? एक नंबर. एक नंबर आहे. अरे एक सोडून त्यानं 2 पिली आहे जिजाला माझी. मस्त एक आणि मी नंबर. चहा जास्त पेतच नाही, कधीच चहा पेत नाही मी. बरोबर. तो आज पेली. तर आता जायचं आहे गाईस हायवेवर. तर दिवस निघत आहे, तर दिवसा निघायच्या पहिलेच जाऊ. व्ह्यू मस्त दिसतंय. व्ह्यू हा जॉगिंगला निघलाय सगळे जण. तर चला आपण हायवेवरून येऊ, थोडा व्ह्यू वगैरे बघून. तिकडे इथंच काय पुढं? हा तिकडे. कशी आहेस? त्रास तर नाही ना ते? कशी आहे? काही नाही काही नाही. चला. तर गाईज आता आलो आहे आम्ही हायवेवर. मस्त व्ह्यू आहे, मस्त वाटत आहे, शांत वाटत आहे. फक्त गाड्याच्या आवाज येत आहे, हुईंग 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 हुईंग, फक्त हे आवाज येते, अजून काही नाही. कसं वाटलं तिचं? ओके नंबर. एक नंबर वाटतं. असं म्हणजे सकाळी ना खरं एखाद्या वेळ आलं ना, मस्त छान वाटते. की आपण रोज सकाळी सकाळी उठत नाही ना, उठत नाही रोज. उठत नाही, ते एकानिकीच असते ना. छान वाटत आहे, मस्त तेव्हा भारी एक वाटते. नंबर भारी आहे बा. हा हा, अशी दिवस अशी पण निघाला आला अशी, एकदम. उजेड यायला मस्त. लागला आता. फक्त आम्ही गाडी इथंच पार्क केली, आम्ही इथंच लगेच park आम्ही इथल्या केली. इथं जाता येते आहे ना, त्यामुळं. तर मित्रांनो आमचं शूट होतं, शूट पण झालं आहे. 2-3 व्हिडिओ काढले आहे, फिरून पण झाले मस्त. फिरून पण झाले आणि दिवस Morning पण walk. निघलाय बघा. किती भारी आहे. आपण किती वाजता आलतो आणि आता वाजले किती आहे? 3:30 सहा आलो होतो ना वाजल्यात. आपण, 3:30 आलो. 3:30 ला आम्ही बाहेर पडलो आणि आणि आता 6 6 वाजले. वाजल्यात. वेळ असा माहीत पण नाही पडला कसा गेला? कसा गेला काय गेला ते, पण मजा खूप आली तिथं, काही बोला. मजा, चाय नाश्ता है चहा मन जिंकलं तुमचं आहे ना, मजा आली आहे मन ना. जिंकली आता.
तर गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असं हसत राहा आणि तुमचं प्रेम असंच राहू असंच राहू द्या. बाय गाईस.